मतदार अशी तुलना करताना त्यांनी हे वक्तव्य केले आणि ज्याच्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेल्या आहेत. पुरुष मतदार अनेक पार्ट्यांमध्ये जातात आणि रात्री 2 वाजता घरी परततात. मात्र या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ असतात, कारण महिला कधीही कोणाच्या पैशाला बळी पडत नाहीत असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं. त्यामुळे पुरुष मतदारांना नवनीत राणांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांच्या पाठीशी जा म्हणून. बायका खूप विचार करून बोलतात, कारण बायका कधीही कोणाचे पैशाला कधी कोणाचे पाठीमध्ये ना जाणार. पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात. आता खूप पार्ट्या होईल, खूप कार्यक्रम होईल, सगळे पुरुष मंडळी रात्री 2-2, 3-3 वाजता येईल. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचंही एक वक्तव्य चर्चेत आलं आणि त्याच्यामुळे कदाचित वाद निर्माण होऊ शकतो, कारण खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आणि त्याच्यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बघूया. तुम्हाला देऊ का? अगं देऊ का? माझ्या माय मावल्यांनो देऊ का? आता पार्ट्या चालू झाल्या असतील. नवरा जाताना सकाळी सांगेल रात्री काही जेवायला येत नाही, तुम्ही समजून जा. गेला जाऊ द्या त्याला. आल्यावर एक मंत्र म्हणायचंय, खा कुणाचं पण मटण पण दाब कमळाचं बटन. यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. पाहत राहील.